गणेशोत्सव संपताच कोल्हापुरातील भाविकांना त्याचबरोबर देशभरातील भाविकांना वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे आणि त्याच अनुषंगाने 3.5 शक्तिपीठापैकी एक प्रमुख पीठ असलेल्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये या शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आलेला आहे। 22 तारखेपासून हा शारदीय नवरात्रोत्सव सुरू होणार आहे। तत्पूर्वी या सगळ्या मंदिरांची स्वच्छता असेल, शिखरांची रंगरंगोटी असेल, ही सगळ्या कामांना आता सुरुवात झालेली आहे। यावेळची विशेष बाब म्हणजे यावर्षी नवरात्रोत्सव काळामध्ये पहिल्यांदाच AI तंत्रज्ञानाचा देखील वापर आहे तो केला जाणार आहे। खरं तर आपण बघितलं तर या सगळ्या नवरात्रोत्सव काळामध्ये दररोज लाखो भाविक करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये भेट देत असतात, देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि त्यामुळे गर्दीवर मोठा परिणाम आहे तो दिसत असतो। अंबाबाई मंदिर परिसर पूर्णपणे भाविकांनी गजबजून गेलेला आपल्याला पाहायला मिळालेला असतो आणि त्यामुळेच दर्शन रांग देखील अनेक वेळा तासनतास रेंगाळलेली आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र आता ह्याच AI तंत्रज्ञानाचा वापर दर्शन रांग सुरळीत करण्यासाठी देखील होणार आहे, कारण दर्शन रांग नेमकी कशामुळे रेंगाळते याचा अभ्यास ही AI तंत्रज्ञान करेल आणि त्यामुळे तात्काळ त्यावरच्या उपाययोजना ज्या आहेत त्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला करता येणार आहेत। या AI तंत्रज्ञानाचा दुसरा एक फायदा म्हणजे ज्या सगळ्या नवरात्रोत्सव काळामध्ये चोरट्यांचा देखील मोठा धुमाकूळ मंदिर परिसरामध्ये असतो, जे काही लाखो भाविक येत असतात त्यांची पर्स लंपास करणं, गर्दीचा फायदा घेऊन दागिने लंपास करणं, अशा देखील प्रकार घडत असतात आणि या सगळ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याबरोबरच या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी देखील या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे। कारण कोल्हापूर आणि परिसरामधले किंवा पोलिसांच्या रेकॉर्डवरचे जे काही सराईत गुन्हेगार आहेत किंवा असे भुरटे चोर आहेत त्यांचे फोटो जे आहेत ते या सिस्टीममध्ये लोड केले जाणार आहेत आणि जर असे हे चोरटे जर या मंदिर परिसरामध्ये आले तर AI तंत्रज्ञानाद्वारे ते डायरेक्टपणे डिटेक्ट केले जाणार आहेत। ते नेमक्या कोणत्या भागामध्ये आलेले आहेत हे मंदिर प्रशासनाला असेल, पोलिसांना असेल, ते देखील कळणार आहे। दुसरी एक बाब म्हणजे या सगळ्याचा या मंदिर परिसरामध्ये जे काही पार्किंगची व्यवस्था कशा पद्धतीने करता येईल, गर्दी नेमकी कशी होते यासाठी देखील या सगळ्या AI तंत्रज्ञानाचा वापर आहे तो या सगळ्या नवरात्रोत्सव काळामध्ये होणार आहे। सध्या मंदिर परिसरामध्ये 96 CCTV कॅमेरे आहेत आणि या AI तंत्रज्ञानाचे देखील काही कॅमेरे पुढच्या काही दिवसांमध्ये मंदिर परिसरामध्ये बसणार आहेत। त्यासाठी भोपाळमधून एक विशेष टीम देखील बोलवली जाणार आहे। या 96 कॅमेऱ्यासोबतच आणखी जे काही कॅमेरे बसवले जातील ते नवरात्रोत्सव काळासाठी बसवले जातील आणि या सगळ्या कॅमेऱ्यांचा ॲक्सेस जो आहे तो या AI तंत्रज्ञानासाठी असेल आणि त्यामुळे एकूणच हा सगळा मंदिराचा परिसर आहे तो अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाच्या देखरेखीखाली असेल असं देखील म्हणावं लागेल आणि त्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांसाठी आणि कोल्हापुरातील भाविकांसाठी देखील नवरात्रोत्सव काळामध्ये कशा पद्धतीने सुरक्षितता घेता येईल याबाबतच्या ज्या काही उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत त्यातला या वर्षीचा एक प्रमुख भाग म्हणून या AI तंत्रज्ञानाकडे बघता येईल। खरं तर या सगळ्या AI तंत्रज्ञानाची चाचणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं चैत्रवारीमध्ये म्हणजेच ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या दरम्यान देखील घेतलेली होती। चैत्र यात्रेमध्ये ही सगळी याची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता प्रत्यक्षात अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्रोत्सव काळात देखील या सगळ्या AI तंत्रज्ञानाचा वापर आहे तो पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून केला जाणार आहे आणि त्यामुळे एकूणच जर तुम्ही पुढच्या काळामध्ये नवरात्रोत्सव काळात अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार असाल तर बिनधास्तपणे या, कारण याआधी दर्शनासाठी येताना तुम्हाला ज्या पार्किंगची किंवा ज्या असुरक्षिततेची किंवा जी भीती तुमच्या मनामध्ये होती, गर्दीचा फायदा घेऊन काही चोऱ्या होतील का, त्याचबरोबर गर्दी किती वेळ असेल, किती वेळ आपल्याला रांगेत उभं राहावं लागेल, ही भीती जर तुमच्या मनामध्ये या आधीच्या अनुभवावरून असेल तर त्याची काळजी आता करू नका, कारण यावेळी नवरात्रोत्सव काळामध्ये AI तंत्रज्ञान हे सगळं वापरलं जाणार आहे आणि या सगळ्यामुळेच तुम्हाला अंबाबाईचं दर्शन सुरक्षित आणि कमीत कमी वेळेत व्हायला मदत होणार आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।